मित्रांनो, माझा परिचय देतो सगळ्यांना. मी अकोल्यामधून आलेलो आहे. इथं म्हणजे नागपूरला राहतो हॉस्टेलमध्ये. तसंच लोकलढा वगैरे नाही का, आता का म्हणजे आपण किती लोकांना सांगावं तरी ऐकत नाही आहे. बट आपण किती करावं, म्हणजे हा लोकलढा और एक लढाई आजच होती. म्हणजे याला आता जस्ट सुरुवात झाली, असं नाही की संपत आलेली म्हणून, पण आता जस्ट सुरुवात झालेली आहे. की आता लोक वगैरे म्हणजे नाही का साथ वगैरे देत नाही, काऊन, कारण की आपण त्यासाठीच करतो, पण ते आपल्याला साथ नाही देत. पण म्हणजे पूर्वीच्या काळाला म्हणजे नाही का त्यांना सांगून दिलेलं आहे की तुम्ही शिक्षणानं काही खरं नाही होणार आहे, तुमचं शिकूच नका असं सांगून दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या म्हणजे मंद झालेली त्याची बुद्धी, आणि मग त्यामुळे ते दुर्लक्ष करतात आणि ते म्हणतात की माझा एक दिवसाचा म्हणजे ते पैसे कमवायचे आहे, म्हणजे ते येत नाही आहे, ते पैसे कमवायचे एका दिवसासाठी पैसे कमवतात. कारण की तो म्हणेल की आपण एखाद्या दुकानाला असला तर तो म्हणते की माझं एक दिवसाचं काम झालं पाहिजे, नाही की मला लोकलाईट जाऊन काही मिळत नाही, काही अर्थ नाही, म्हणून त्याची मानसिकता झालेली आहे. आणि त्याला वाटते की पैसे कमवणं हे सर्वश्रेष्ठ आहे आणि पैशानं काही मिळते असं सर्वांची म्हणजे इच्छा आहे, पण काय पैशानं काही मिळत नाही. लोकलाईट हा प्राथमिक शिक्षण आता शिक्षणाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि म्हणजे याचा सर्वात जास्त म्हणजे आता गरीब आहे, गरिबांकडे पैसा एवढं मोठं कुठून येणार आहे, कारण की प्राथमिक शाळा दिवसेंदिवस घटत आहे. आता मी अकोला जिल्ह्यातला इथं प्राथमिक शाळा मी जेव्हा होतो ना तर 30-40% संख्या होती, बट आता म्हणजे ते घसरत चाललेली आहे. तर भविष्य काळामध्ये काय होणार आहे, जास्तीत जास्त मॅक्झिमम मुलांचं वगैरे आईवडिलांचं वगैरे नाही का, तर म्हणजे प्राथमिक शाळेचे दुर्लक्ष करतात आणि कॉन्व्हेंटकडे जातात, तिकडे खाजगीकरणाकडे, आणि पैसा नसते तर म्हणजे एक दिवसाची मजुरी करून किंवा काही करून कसं काय ऍडजस्टमेंट करून तरी पण आपला म्हणजे मुलांना शिक्षण देतात, पण तरी पण शिकवतात. कारण की त्यांची मानसिकता झालेली आहे की नाही बा कॉन्व्हेंटचं चांगलं दिसते, पण असं का नाही होत, तिथे जे कॉन्व्हेंटचे मिळतात ते प्राथमिक शाळेमध्ये का नाही मिळत, अशी मानसिकता काहीच नाही होत. म्हणजे ते आपण सरकारला समजलं पाहिजे की असं का नाही होत. आपण असं खासगीकरण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, पण त्याला काही त्याला विलीन करा किंवा आपल्या सरकारमध्ये का नाही येणार आहे. कारण की असं ज्यांच्याकडे पैसा तोच आपल्या कॉन्व्हेंटकडे ज्यांच्याकडे पैसा तोच शिकतो, आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्याने काय करावं, त्याची मुलं जो काम ते करतात तोच करावं नाही ना, म्हणून मोठ्या प्रमाणात म्हणजे अशिक्षित होत आहे. अशिक्षितपणामुळे आतंकवाद म्हणजे वाढणार आहे, ते म्हणजे देशाला घातक असेल. कारण की शिक्षण हा आपला मजबूत पाया आहे, आणि शिकवताना विषमता का, कारण की सर्वांना एक देशाला पाणी सर्वांना समान आहे, दुसऱ्या हवा सर्वांना समान आहे, त्यामुळे शिक्षणामध्ये विषमता आहे. दुसऱ्या व्यक्तीला NCERT वगैरे शिकवतात, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे तसंच, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते NCERT वगैरे, तर आमच्या गरिबांना काही येत नाही काय, जो स्वतः मेहनत करतो दुसऱ्या पुऱ्या जगाला म्हणजे समाज करतो, पण त्याला काही मिळत नाही. त्याचे मुलं शिक्षित झाले पाहिजे उलटे, पण ते शिक्षित नाही होत. आता दुसऱ्याचा काय अर्थ झाला, रात्रंदिवस कष्ट करतो, दिन रात एक करून तरी पण तो शिकवतो, रात्री सकाळी उठत नाही, तुम्ही उठत नाही, पण तरी पण मला शेतकरी माझं शेतामध्ये असते आणि शेती मजबूत करते, कारण की त्याला या देशाला पोहोचत आहे. पण तुम्ही म्हणजे दुर्लक्ष करतात, कारण की त्याला अशिक्षित राहू देतात, त्याला चांगला भाव मिळून येते, कारण की तो चांगला म्हणजे चांगला पीक देते किंवा आपल्याला मदत करते, एवढं मोठं करते, पण तरी आपल्याला दुर्लक्ष करतो. धान्य शेतकरी धान्य पिकवतो, पण त्याला चांगलं प्रकार मिळत नाही. शिक्षण त्याला म्हणजे चांगल्या व्यक्ती घडवण्याचा एक उपाय आहे. सर्वांनी शिक्षण हा सर्व महत्वाचा आहे, आणि सर्वांना शिक्षण मिळालंच पाहिजे. गरीब असो, श्रीमंत असो की अज्ञात असो, त्याला पण शिक्षण मिळालं पाहिजे. बेरोजगारी वाढणार आहे. आता आजचे तरुण किती मोठ्या पर्यंत आता शिक्षण नाही आहे, बेरोजगार करत आहे, इंजिनियर इकडे तिकडे भटकत आहे, पण त्याला मिळत नाही आहे. जो ग्रॅज्युएट आहे, BA वाला एज्युकेशन आहे, पण त्याला पण म्हणजे नोकरी मिळत आहे. म्हणजे शिक्षण आहे, पण कामाची शिक्षण म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे. डायरेक्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर रोजगार मिळाला पाहिजे. जरी मिळालं नाही तर पुन्हा म्हणजे देशाला घातक करणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणात आपल्या म्हणजे आतंकवाद निर्माण होणार आहे. कारण की मानसिकता आता रोजगार नसेल, कारण की मग आपल्या म्हणजे तो व्यवहारामध्ये गुंतू नाही शकत, कारण की पैसा मिळणार, कारण की पैसा म्हणजे संसारामध्ये गुंतू शकतो किंवा आवडणारा जे महत्वाचे अन्न वस्त्र निवारा जे महत्वाच्या मूलभूत करतात ते सांभाळ करू शकतो. पण तरी त्यामुळं पैशामुळे किंवा अर्धतेमुळे आता अनेक योजना सरकारांच्या
अनेक योजना सरकारच्या जनतेच्या समृद्ध योजना असे खूप साऱ्या योजना आहेत, पण ते शिक्षणाचा पाया असल्यामुळे कारण की ते योजना त्याला कळत नाही म्हणून ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे सर्व म्हणजे गरीबापर्यंत पोहोचत नाही. ज्याला माहिती असते त्याला फायदे घेते, जो शिक्षित आहे त्याला तर कळत नाही ना काय करेल, कारण की शिक्षण आहे. मी आता म्हणजे नेहमी तर तिथे नाही का म्हणजे असे मी केव्हा पण बँकेत येतो तेव्हाच म्हणजे खाली राहतो, कारण की आपले आईवडील राहतात आणि ते म्हणजे नाही का स्लीप वगैरे करून मागतात, कारण की एवढे आहेत तिथे स्लीप सुद्धा मागवून मागतात, कारण की त्यांना वाचता नाही येत लिहिता नाही येत असे अनेक आहेत, कारण की त्यांना शिक्षित करत आहेत आणि त्याला त्यांना अधिकार दाखवायचे आहेत की आपला अधिकार प्राथमिक शिक्षण आणि संविधानामध्ये दिलेले आहे की प्राथमिक शिक्षण आपला सर्वांचा मूलभूत हक्क आहे आणि तो त्याचा म्हणजे काय संविधान असतं वाचत नाही पण त्याचं आपल्याला कळेल कसं, म्हणून शिक्षित बना आणि शिक्षणाला प्रोत्साहित करा. शिक्षणामुळे सर्वांचा विकास होणार आहे. थँक्यू.